या 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 चेहरा पडलेला दिसतोय. 24 तास झालेले आहेत. शर्यतीची वेळ संपलेली आहे. पैज हरलेला माणूस माझ्या समोर आलेला आहे. चेहरा कसा लटकलेला आहे. मला फार आनंद झालेला आहे. चला पटकन 2 बोटांपैकी एक बोट पकडा. सांगतो 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 सांगतो. यातलं पहिलं बोट अशासाठी आहे की आता तू पैज हरलायस, मी जिंकलोय, मग याची रक्कम मी तुझ्याकडनं कॅश मध्ये घ्यायची. हा पहिला ऑप्शन. आणि दुसरा ऑप्शन, काय एखादी छानशी वस्तू तुझ्याकडनं मी वसूल करायची. पण मला फार आनंद झाला ही पैज जिंकल्याचा. तुला माहितीये ही पैज तू हरलायस, मी जिंकलोय. याचा दुसरा अर्थ काय? याचा दुसरा अर्थ असा आहे की तू हे कबूल केलंयस की तुझं नेहावरती प्रेम आहे. क्या बात है. आनंद झालेला आहे मला. मी आता जग्गूला फोन करून सांगणार की जग्गू नाचून मिळालेले, काळजी करायची गरज नाही. क्या बात है. कॉंग्रॅट्स. मी नेहाशी परांजपे बरोबर लग्नासाठी बोललोय. काय काय म्हणाला? वाईट वाटलं ऐकून? वाईट वाटलं की तू पैज हरलायस? हरलो मी नाही, हरला तू आहेस यश. तुझं डोकं ठिकाणावर. तू काय केलंस हे? एक मित्र म्हणून मला जे बरोबर वाटलं तेच केलं मी. अरे मित्र नंतरच तू एक हट्टी मुलगा आहेस. काय गरज होती सगळं करायची? गरज आहे समीर. नेहाला गरज आहे तिच्या आयुष्यामध्ये एका सोबतीची, आधाराची. परीच्या भविष्यासाठी गरज आहे त्यांना कोणीतरी सांभाळून घेण्याची. आणि म्हणून मी हे सगळं केलं. आणि मला त्याचं अजिबात वाईट वाटत नाही. मग तर काय प्रश्नच मिटला. तुलाच वाईट वाटत नाही म्हटल्यानंतर मग मी का? फार छान. आणि नेहा काय म्हणाली? काही नाही. कुठून निघून गेली. म्हणजे ती काही बोलली नाही? तुझ्या वागण्यावरती, तुझ्या बोलण्यावरती ती काहीही रिॲक्ट झाली नाही. याचा अर्थ तुला कळतोय यश? तिलाही वाईट वाटलं. तू हे विचारलंस तिला परांजपे बद्दल, कारण तिला माहितीये मनातून तू तिच्यावरती प्रेम करतोस. आपण हा विषय इथेच थांबूया समीर. तुझ्या भाषेत सांगायचं झालं तर तू पैज हरलायस. सो लेट्स स्टॉप दिस हिअर. हो अच्छा, मी पैज हरलोय नाही का आता? पण मग याचा अर्थ तू पैज जिंकलायस ना. तू जिंकल्याचा आनंद कुठे आहे चेहऱ्यावरती? का तुला जिंकल्याचा आनंद नाही झाला? मान्य कर यश की तुला मनामध्ये वाईट वाटतंय. तू हे वागलायस, मान्य कर ना. बस हा विषय आपण इकडेच थांबूया समीर, प्लीज. ठीक आहे. आपलं ठरल्याप्रमाणे इथून पुढे मी तुला नेहावरनं चिडवणार नाही. मी काही बोलणार नाही. थँक्यू. पण एक गोष्ट लक्षात ठेव यश, हे जे तू वागलायस ना, याचा तुला पश्चाताप नक्की होणार आहे. रिलॅक्स रिलॅक्स. परांजपे 10वी-12वीच्या रिझल्टच्या वेळी सुद्धा एवढं टेन्शन नव्हतं घेतलं यार. असं काय करताय परांजपे? परीक्षेत जेवढा इंटरेस्ट जास्त तेवढं त्याच्या रिझल्टचं टेन्शन जास्त. स्वाभाविकच आहे. नेहा कामत विषयाच्या परीक्षेतच तुम्हाला इंटरेस्ट एवढा आहे की रिझल्टचं टेन्शन तर येणारच. बरोबर, तेही बरोबर आहे. आता वेळ झालेलीच. कुठल्याही क्षणी एक्झाम पेपर येतच असेल. आलाच नेहाजी. नेहा, मला असं वाटतं की तू पुन्हा एकदा लग्नाचा विचार करावा.
काय? मला असंही वाटतं की तुझ्यासाठी परांजपे योग्य पर्याय आहे. या ना, या बसा प्लीज. कसा होता आजचा दिवस? ऑफिसमध्ये सगळं ठीक ना? हो. खरं सांगतो तुम्हाला, तुम्ही ऑफिसमध्ये आल्यात ना, हे वातावरण एकदम उत्साहाचं होतं. नाही तर काय, दिवसभर मी एकटाच बसलेला असतो. म्हणजे क्लायंट येत जात असतात, पण त्यात आपलं असं कोणीच नसतं ना. आणि हे फक्त ऑफिसचंच नाही बरं का, आयुष्यात सुद्धा कोणीतरी आपलं असावं असं वाटतं. नाही तर फार एकटं एकटं वाटतं नाही? तुमचं नाही होत असं? खरं सांगू सर, हातात काम असलं की मला असलं काही सुचत नाही सर. हो, तेही आहेच. काय घेणार? काही खायला मागवू की चहा? नाही, नको सर, आपण कामाला लागू. म्हणजे तुम्हालाही बरं आणि मलाही. तुम्ही आज फार टेन्शन मध्ये दिसताय नेहाजी. ऑफिसमध्ये पण सर माझं कामाकडेच लक्ष असतं. ग्रेट. मी जरा आलोच. हॅलो परांजपे, कसे आहात? काकू, हा प्रश्न मी तुम्हाला विचारायला हवा. मी तुमची काळजी घ्यायला हवी की नाही? कशा आहात तुम्ही? काका कसे आहेत? आम्ही ठीक आहोत. आता कसं कसं आहे, घरातली वडीलधारी मंडळी व्यवस्थित असली ना की सगळं कसं व्यवस्थित असतं, है ना? खरंच किती चांगले विचार आहेत तुमचे. अगदी आधार वाटतो हो. आता मला आधार वाटेल असं तू बोल म्हातारे. नाहीतर आम्हा म्हाताऱ्यांना कोण विचारतंय? हो काकू, असं का बोलताय? मी आहे ना. खरंच तुम्हाला सगळं सांगू तरी शकते. माझ्या कामाचं काय ते सांग ना म्हातारे. अहो तुम्हाला सांगू का, ह्यांची मला अलीकडे इतकी काळजी वाटते ना. त्यांचा विसरभोळेपणा दिवसेंदिवस वाढतच चाललाय हो. साधं नुसतं भाजी आणायला गेले ना तरी नीट घरी परत येतील ह्याची काही खात्रीच देता येत नाही हो. काकू, माझ्याकडे ना एक क्लायंट आहेत, तर मी जरा कामात आहे. हो का? बरोबर, मी पण काय बोलत बसले मुद्द्याचं सोडून. हा, तेच म्हणतो मी. ठेवतो फोन मी. हा, अहो परांजपे, अहो तुम्हाला महत्वाचं ते विचारायचंच राहिलं. बोला बोला, ऐकतोय. नेहा आले का हो ऑफिसला? काही बोलली का ती? यशचं आणि तिचं काही बोलणं झालं का? हे मी तुम्हाला विचारायला हवं ना. म्हणजे त्यांनी तुम्हाला काही सांगितलं का हे मी तुम्हाला विचारायला हवं असं माझ्या डोक्यात येत होतं. नाही, यश मला काही बोलला नाही आणि नेहा पण. म्हणजे त्याची घाई नाहीये काकू, पण तुमची खात्री आहे ना यश हे काम करू शकेल? त्याबद्दल मनात काही शंकाच बाळगू नका. नेहाला लग्नासाठी तयार करायला अगदी योग्य माणूस जर कोण असेल तर तो यश आहे. म्हणजे काय आहे, आम्हा म्हाताऱ्यांची किरकिर वाटू शकते हो, पण जवळच्या मित्रांनी सांगितलं ना की फरक पडतो. बरं, चांगलाच कामाचा माणूस आहे हा यश. काय नाही, काय नाही. तुम्हाला जर कोणी काही सांगितलं तर मला कळवा ना. हा, ठेवतो फोन. या यशला जरा स्पेशल ट्रीटमेंट दिली पाहिजे.
परी बाळा, आज चल. अगं दारात बसून का आई लवकर येणार आहे? चल आज चल. असं हट्टीपणा नाही करायचा बाळा. हा चल आज चल. खरं तर आज मी सुद्धा परी इतकीच नेहाची वाट बघते. अहो देव जाणे यशचं आणि नेहाचं लग्नाबद्दल काय बोलणं झालं. नेहाने त्याला काय उत्तर दिलं असेल? कुणाच्या लग्नाबद्दल? कोण कोणाशी काय बोलणार आहे? अरे देवा, तुमच्या या विसरण्याचं ना मला आता टेन्शनच यायला लागलंय. अहो आपणच नाही का यशला जबाबदारी दिली होती नेहाशी लग्नाबद्दल बोलण्याची, परांजपेन बरोबर. अच्छा अच्छा अच्छा, त्याच्याबद्दल बोलतेस होय. मग काय झालं त्याचं पुढे? तेच तर आता नेहा आल्याशिवाय काही कळत नाहीये ना, म्हणून तर मी तिची वाट बघतेय. अगं बाई, मला वाटलंच होतं ही इथे झोपणार म्हणून. चल चला बाळा, आज जाऊया आपण झोपायला. काकू, अगं किती हा उशीर. तुझी वाट बघून बघून शेवटी झोपली ती. जेवली पण नाहीये नीट. मी तिला घरी जाऊन काहीतरी जेव घालते. नेहा, तुझं आणि यशचं लग्नाबद्दल काही बोलणं झालं का? कुणाचं लग्न? काय बोलतेस तू? अहो तुम्ही जरा थांबा, मी तुमच्याशी नंतर बोलते. अरे काय नंतर नंतर? हा, या घरामध्ये काहीतरी महत्वाची घटना घडते आणि मला कोणी कल्पना पण देत नाहीये. अहो तुम्ही जरा गप्प बसा. बर, नेहा, यशचं आणि तुझं जर काही बोलणं झालं असलं ना, तर तू त्याचा जरूर विचार कर आणि लवकरात लवकर होकार दे. अगं ह्या एका होकाराने तुझ्या आयुष्यातले सगळे प्रश्न सुटणार आहेत. तू सुखी होणार आहेस. काकू येते मी. काल रात्री पूर्ण प्रोजेक्ट संपलं नाही का? काल रात्रीनं डिंक संपला. संध्याकाळी मी तुला कंप्लीट करून देईन. हा, माझे टीचर ओरडतात मला. त्या ओरडल्या तर मी त्यांना सांगेन आमच्या परीला 1 दिवसाची अजून मुदत द्या. फोन करीन मी त्यांना. नक्की करशील का फोन? हो बाळा, नक्की करीन, प्रॉमिस. बाळा, तुझ्या आईने तुला प्रॉमिस केलं होतं की सगळं प्रोजेक्ट तुझं ती कंप्लीट करून देईल, पण ती नाही करू शकली बाळा. माझं बाळ इतकं शहाणं आहे ना की ती मला समजून घे. उद्या कंप्लीट करून दे ना बाळा.
कसला त्रास होतोय? आजोबा तुम्ही कधी आलात? सॉरी, मी बघितलंच नाही. ते महत्वाचं नाही, त्रास कसला होतोय? मला त्रास नाही, कसलाच नाही. असं का विचारताय? नक्की? हो. तुला माझी आठवण सांगतो. माझ्या वडिलांकडे म्हणजे तुझ्या पणजोबांकडे एक वैद्य यायचे. त्यांना ना समोरचा चेहरा बघितला की लगेच कळायचं ह्याला माणसाला काय त्रास आहे. मग ते रिपोर्ट्स वगैरे लॅब वगैरे असलं काही भानगड, एक्सरे वगैरे असलं काही नव्हतं. चेहरा बघितला की डोक्यात रिपोर्ट तयार. पण तुम्ही हे सगळं मला आत्ता का सांगताय? घरात वय वाढलेला माणूस असतो ना, हा एखाद्या वैद्यासारखा असतो. त्याला बरोबर कळतं घरातल्या माणसाला काय त्रास आहे. आणि वाटत नसलं तरी माझं वय वाढलेलं आहे, त्यामुळे मला बरोबर कळतं काय त्रास आहे. सांग काय त्रास आहे. आजोबा, एखाद्याचं भलं व्हावं म्हणून त्याची मदत करत असताना आपल्याला जर हवा तसा आनंद होत नसेल तर आपलं काही चुकतंय का? मुळात तू हे ठरव की तू तुझ्या आनंदासाठी मदत करतोयस का समोरच्याचं भलं व्हावं म्हणून मदत करतोयस? समोरच्याचं भलं व्हावं म्हणून. मग स्वतःच्या आनंदाचा कशाला विचार करतो ना? समोरच्याचं भलं व्हावं एवढंच तू डोळ्यासमोर ठेव. आणि समजा त्यातूनही जर तुला आनंद मिळत नसेल तर दोन कारण. एक तर तू मनापासून मदत करत नसेल, किंवा त्या समोरच्या व्यक्तीविषयी तुझ्या मनामध्ये वेगळ्या भावना असतील. ही मदत मनापासूनच करतोय आजोबा. पण मग मनामध्ये काही त्या व्यक्तीविषयी वेगळ्या भावना आहेत? नाही नाही, असं काही नाहीये. नक्की? हो, मला कळतंय तुम्हाला काय बोलायचंय ते. ठीक आहे, त्रास करून घेऊ नकोस आणि असं अंधारात बसू नकोस. तू झोपायला जातोय आणि तू जागू नकोस. हो. गुड नाईट.